चेअरमन मी तुम्हाला शोधते लय वेळची. अरे बापरे बापरे, तुम्ही चक्क माझ्या शोधात फिरताय म्हणजे नशीबच म्हणायचं हा माझं. ना. काय झालं, एक काम आहे तुमच्या जवळ लय महत्वाचं आहे. अरे बापरे, सांगा ना काय काम आहे. काम सांगेन तुम्हाला, पण ते काम असं आहे ना तुमच्याशिवाय कोणीच करू शकत नाही. अरे बापरे बापरे बापरे, म्हणजे मीच काम करू शकतो ते. हा, आणि तुमच्याशिवाय म्हणजे कोणाला मी सांगू बी शकत नाही आणि कोणाला होणार पण नाही. अरे आता मला हर्षवायूच होईल मॅडम असं. चला मग काय काम आहे तुम्हाला सांगते, दाखवते. चला 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 चला. काय काय काम होतं इकडं कुठं? मला वाटलं तिकडे घराकडे काम असेल. घरापाशी काय आहे? मग इथं काय काम आहे आता हापशेजवळ काय? हा, काय हे धुवायचंय. हे काम होतं सुजाताबाई? हा, हे एकच आणलंय, अजून लयत घरी. मग तुम्ही हे सुरुवात करा, मी एक एक आणते तोवर. म्हणजे तुम्ही धुणं धुवायला बोलवलंय मला? हा, ते कसं ताकदीचं काम आहे ना, दुसऱ्याला जमलंच नसतं म्हणून तुम्हाला सांगितलं. माझ्या डोक्यात दुसरं काम हे जमणार नाही म्हणून बोलवलं होय तुम्ही मला. मग तुम्हाला काय वाटलं? आता जाऊ दे, आम्हाला काय वाटलं ते वाटलं. पण सुजाताबाई कुणी जर पाहिलं तर म्हणजे चेअरमन तुमच्या इथं धुणं धुतात म्हणून मी घरी नाही बोलवलं, हापश्यावर बोलवलं तुम्हाला. इथं कोण नाही बघत. तुम्ही धुवा, मी पाणी वाटलंच तर मी मदत करते तुम्हाला पाणी. बरं मी पाणी हापसतो, तुम्ही एक काम करा. मला नाही जमत चेअरमन, तुम्ही धुवा. आपण पाजली तर पाणी तर येऊ द्या ना. हाय, तुम्ही बघा कुणी जर पाहिलं तर म्हणजे नाही चेअरमन नाही, इकडे कोण नाही येत. येते का पाणी? हा, येते येते येते. आमच्या जर कधी पाहिनी पाहिलं ना चेअरमन बाईनी तर मग माझा बी भोगा आणि तुमचा बी भोगा. जाऊ द्या हो चेअरमन, आता मी तरी कोणाला सांगणार राव? माझं कोण ऐकतं बरं, सांगा बरं. ते मस्त करे तुमच्यासाठी काही कपडे काय काही धुऊ, पण उगं पाहिलं कुणी काही म्हणजे नाही का. तेच ना, आणि गावात असं कोणी पण नाही ज्याला मी एवढं हक्काने काम सांगू शकते. अहो तुम्ही आमच्याकडे एवढं हक्काने काम सांगताय म्हणून मी आलो, नाही तर चेअरमनाचे काही कपडे धुऊ लागेल का कोणाला? तेच ना, म्हणून तर एवढा विश्वासाने तुम्हाला काम न सांगता डायरेक्ट घेऊन आले. मला माहिती होतं तुम्ही नाही म्हणणारच नाही. तुम्हाला कोणत्याच कामाला आम्ही नाही म्हणत नाही, पण तुम्ही काम असे सांगता फक्त कपडे धुवायचे, असे दुसरे काही चांगले काम झाले होते घासून, नाही तर सांगितले. बरं ती बी करावं लागेल तुमच्यासाठी. बरं धुवा आता, हे मी पिळून मग वाळायला घालतो. तुम्ही धुवा चेअरमन. हे पण मीच करायचं का? चला करतो मग. आता झालंय धुवून. बरं, घाम आला, पार घाम काढला तुम्ही. मी दुसरे घेऊन येते घरून. हा थांबा थोडं, आता मी नाही का हे वाळायला टाकून येतो. किती घेत अशी? काय 2-4 आहेत. एकटीला किती लागते? 2-4 चादरी बिदरी सगळ्या काढा, चेअरमन आहे धुवायला. हा, ब्लँकेट पडदे पण काढते. बरं बरं. अरे बाईच्या नादानी काय काय पार धुणं धुवायची वेळ आली. चेअरमन अयो, चेअरमन अयो, चेअरमन चेअरमन काय झालं? मला आता उचलायचे बी नाही आता. कोणाला फोन करू? हॅलो गंठन भाऊजी, माझ्या घरापाशी नाही का हापसा, तिथे या बरं. बाळूभाऊला घेऊन या. हा, बाळूभाऊला नक्की या ना. हा हा, लवकर या. अहो या तर सांगते आल्यावर. हा, चेअरमन 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 जेवण करून नव्हते आलते का तुम्ही? कस काय चक्कर आली तुम्हाला? गंठन भाऊजी हे बघा, चेअरमन आहे ना माझ्या मदतीला आले होते धुणं धुवायला, आणि इथं पाय त्यांचा घसरला आणि ते पडले तर उठा ना बी. चेअरमन इथे बेशुद्ध झाली तर लेवलची उठवते मी. उचला उचला. चेअरमन हायला ते बेशुद्ध पडलेत. घंटन थोडं पाणी शिपलो. चेअरमन, हो चेअरमन. इकडं कुठे मी? अहो तुम्ही तिकडे त्या सुजाताबाईला धुणं धुवायला मदत केली होती, आणि तिथेच त्या वाळूच्या ढिगलवर चक्कर येऊन पडले. कंठनीन मी आणलंय तुम्हाला. विसरलं काय? बरं, बाईला धुणं धुवायला मदत करता, तिकडे पाय घसरून पाडता, बेशुद्ध पाडता. गांठ्या, आमच्या घरी सांगू नको ती चेअरमन बाईला किंवा कोणाची सरपंच कोणाला म्हणू नको, नाही तर अख्ख्या गावात होईन चेअरमन धुणं धुवायला जातो बाईकडे म्हणून. नाही नाही आम्ही नाही सांगणार, पण अरे मला चेक करणं नव्हती आली बाबा. त्या हातात ब्लँकेट घेतला, पायात पाय घोटाळून पडलो मी तिथं. असं का? हा, मी आहे ना तुम्हाला 1000 रुपये देतो, आईश करा. हा, पण चुकूनही सांगू नका बरं का. अजिबात नाही. ह्या कानाची त्या कानाला खबर नाही. अजिबात खबर नाही. आम्हाला काहीच माहित नाही.
कळालं? येऊ का मी? तेरे बी चूप मेरे बी चूप. हा मी आता दिसतच नाही घरात बसतो. तुम्ही काय करा बाहेर पडूच नका 8 दिवस. बरं बरं हा घरात आपला टीव्ही रिमोट एसी. आणि तुम्ही सांगू नका नाही, कोणाला. अजिबात हा. नाही. तुम्ही आले तरच मी होऊ दे, नाही तर घरात नाही म्हणून सांगेन. हा चालेल. नाव करता आता. हा हा बरं असं का चेअरमनचं हो सुजाताबाई कुठे हिंडता? तरी ती चेअरमन आले ते तुमचं धुणं धुवायला पाय घसरून पडले आता कोमात येत ते. हा हा कस काय कोमतूनच बाहेर निघा ना ते. डॉक्टर म्हणले काही सांगता येत नाही. अब इनको दवा की नाही दुआ की जरूरत आहे. भाई आणि कस हे काय बरं असं कोम्यात गेले डायरेक्ट? काय मेंदूला मार लागलं म्हणते. त्यांचा छोटा मेंदू आहे ना मोठ्या मेंदूपेक्षा जरा मोठाच होता आणि मोठा मेंदू आहे ना छोट्या मेंदूपेक्षा छोटा होता. ते काहीतरी झालंय असं. आणि ही जर गोष्ट चेअरमन बाईंना कळली तर त्या तुमच्या झिंजा ओढीत तुम्हाला घराच्या बाहेर काढते. निस्त्या झिंजा नाही वाढायच्या, डायरेक्ट कंप्लेंट करते ना जेल मध्ये घालते. मग नंतर चक्की पिसिंग तुमच्यावर PC. सदस्य काय मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होईल. बाई आणि 14 वर्ष जन्मठेप ते बी येरवाड्याला. तिने काय तट्ट्या पट्ट्याचे कपडे घालून तिथं. हा आणि ती अजून चेअरमन बाईला कळलेलं नाही, चेअरमन बाईच्या माहेरी कळलेलं नाही. त्यांच्या माहेरच्या लोकातलं अंगराठी टेम्पो भरूच येतात दांडके बिंडके. तुम्ही कोणाला सांगितलं का? काय आम्ही कशाला सांगणार होतो आम्ही. सांगणार होतो पण म्हणलं आधी तुमच्या कानात घालावं. नका सांगू भाऊ गंठन भाऊजी. आम्ही शांत बसतो. आम्हाला 5-5 हजार रुपये द्या. हा किती? आम्ही 5-5 गप्प बसतो आम्ही. आम्ही कुणालाच काय बोलणार नाही. 5-5 हजार रुपये? हा मग बरं माझ्याजवळ तर एवढं नाही आता. चला आपण सांगू. थांबा मी मागवते. हा. नवऱ्याला सांगते मेसेज करते. मागून घ्या तुमच्या फोनवर आणि यांच्या नंबरला आणि टाका. माझ्या नंबरला टाका. 10,000 रुपये? हा पण नक्की तुम्ही कोणाला सांगणार? हा, आम्हाला काय करायचं? तुमचे 10,000 रुपये आले की आम्ही असं समजू की आम्हाला काहीच माहित नाही. हा आणि माझं नाव नका घेऊन देऊ कुठे. अजिबात नाव नाही. कशाला घेऊन देऊ आम्ही? तुम्ही एक 20 मिनिटाचा कारण टाका. की तुम्हाला विचारते कोणी पण कुठून उचलून आणलं, माझ्या इथून आणलं असं नका सांगू. नाही आम्ही सांगू तिथं पडले होते 20 रस्त्यात. मिनिटात आले तर ठीक. 5 मिनिटात पाठवते. 21 मिनिटाला आम्ही सगळ्या गावात करू. 5 मिनिटात पाठवते. येऊ हा का? हा पूर्ण पाठवा. हा बाई हा मारू माझं सिगरेट कुठे? अरे तू काडी पेटून प्याला हे सिगरेट इथं घंट काय म्हण पण लय मजा आली राव. माझ्याच माझ्या मला माल झालो आपण. चेअरमनला पाहिलं का? कोण चेअरमन? चेअरमन आपले सचिन पंडित चेअरमन. आम्ही का राखलदार आहे ना तुमच्या चेअरमनला. होय रे आला तोंड वर करून चेअरमनला पाहिलं का? चेअरमनला पाहिलं का? आता आले परत यायचं नाही ना आम्हाला विचारायचं नाही काय? चल फोन. 5,500 रोजाची माणसं. हा. 5,500. अरे आम्ही तुम्हाला सहज विचारलं नीट सांगा ना मग नाही बोलायचं असं काय? चला तोंड वर करून परत भेटायचं नाही. गावात मोकारवाणी हिंडताना आम्हाला चौकशी करता होय. 5,500 रुपये रोजाचे माणसं आहेत आम्ही. मग बरं झालं सुजाताबाई तुम्ही भेटल्या. अहो त्या चेअरमनचं काय विषय? अहो ते कुठे भेटाना, फोन लागाना, फोन स्विच ऑफ येतोय. कितकं काम आडलेत आमचे. कुठे आहेत ते? मला काय माहिती? ते का माझ्यासोबत असतात तुम्ही असं मला का विचारताय? अहो मी विचारतोय. मी 10 लोकांना विचारलंय तुमच्या अगोदर चेअरमन दिसले का. माझं विचारणं काम आहे. एका शेतकऱ्याचं पेमेंट अडकलंय ते चेअरमनच्या सहीशिवाय निघणार नाही ऊसाचं पेमेंट. त्यांच्या घरी जावा असतील कुठेतरी. घरी बी जाऊन आलो. बसले असतील कुठेतरी. सगळीकडे बघितलं, बसाचे ठिकाण बघितलं, घरचं ठिकाण बघितलं. तुमच्या अगोदर 10 लोकांना विचारलं. त्या संगीताबाईला विचारून झालं, शालूबाईला विचारून झालं, ब्युटी पार्लरला विचारून झालं. सगळे विचारलं, कोणालाच माहित नाही म्हणून म्हणलं तुम्हाला विचारावा. हे बघा मला काही विचारूच नका. मला काही माहितीच नाही आणि ते माझ्यापाशी आले पण नाही आणि माझ्यामुळे तर काही झालंच नाहीये. तुम्ही मला विचारूच नका. झालं नाही म्हणजे काय व्हायला पाहिजे होतं? आईला काय बघ काय झालंय काय चेअरमनला का नाव प्रेम आहे सापडायचं कुठं राव? सरपंच सरपंच ऐका ना. काय रे काय झालं? चेअरमनला पाहिलं का? अरे भाऊ सगळ्या गावात बघून झाले. निसत तोच विषय चाललाय. चेअरमन कुठे चेअरमन? ते तर का सापडू राहिला आम्हाला भेटणार सकाळपासून आज कधी झालेलं नाही. तो भाव आणि घंट्या इतके दोघं ठेवत नाही विचारता सोय नाही. मस्त पण सिगरेट बिगरेट पेत बसलेत. हा बर वरून आम्हाला म्हणजे आम्ही 5-5.5 रुपयाचे कामाचे गडी येतं गडी. अर्ध्या बाळाला 500 रुपये रोज आहे आणि गांठ्याला 300 खाऊन पिऊन. मग काय एवढं माझ दाखवत आम्हाला ते 5,500 रुपये. हा. आईला तिथंच काहीतरी मॅटर आहे राव. तेच गंमत आहे काहीतरी. ह्यांना ना काहीतरी ना पत्ता असणार आहे चेअरमनचा. चला मी ना बघतो जायचं ते. चल तुम्ही चला माझ्या संग. चला 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 लवकर. इकडे का इकडे जायचं? इकडे चला ना. ते इकडून आम्ही इकडे पाहिलं पण इकडे नाही. चला इकडेच. भाऊ
5,500 रुपये रोजात माणूस आहे मी. आणि मी पण 5.5 आहे. आता मी सरपंचाला खरेदी करीत असतो. मी 4 लग्न करीन, 4 लग्न. तिला 1,000 रुपये रोज, तिला 1,000 रुपये, तिला 1,000, तिला 1,000. कामाला नाही राहणार, मग माणसं कामाला ठेवणार आता मी. मग 5,500 रुपये रोज. 5.5. तू आईश कर, मी आईश करीन. नुसती एकदम मज्जा. मज्जाच मज्जा. अरे बांगो त्याच कोण झाला कचका झाला पक्का झाला मुस्कडा ठेवून एक काय काय चाललंय का तुझं हे सरपंचाला खरेदी करीन आमक करीन 5,500 आहे. हा कुठून आणले रे एवढे पैसे? पैसे कुठून आणले? गंठन कुठून आणले पैसे आपण? मला नाही असं. हा एक काम करा, तू इकडून धर मफलर, मी तिकडून, आपण फाशीत देऊ याला. वड मी पाय लावतो, मी पाय ते जाऊ दे. ते आहे ना. हा सांग. आम्हाला ते आम्हाला चेअरमॅन भेटले आणि ते चेअरमॅन सुजाताबाईचं धुणं धुवायला गेले होते आणि धुणं वाळू घालता ते पडले बेशुद्ध. सुजाताबाईनं केला गंठनला फोन, गंठननी केला मला फोन. आम्ही दोघंच चेअरमनला वाचायला गेलो. चेअरमनला घेऊन आम्ही आलो. मग चेअरमनने सांगितलं हे तू पुढचं आम्हाला भाकर काढता नको सांगू. चेअरमन कुठे तेवढं सांग. चेअरमन घरी येत. कोणाच्या? त्यांच्या घरी. त्यांच्या घरी नाही, मी जाऊन आलोय. तुम्हाला ती सांग. त्यांना सांगितलं आम्ही आवाज दिल्याशिवाय घराच्या बाहेर यायचं नाही. टीव्ही, रिमोट आणि आईस एवढं चाललंय का? तू आवाज दिल्यावर येणार ना बाहेर? बघा तुम्ही जाऊन तुम्हाला चाल गंठनला घ्या ना. गंठनची काय करत नाही, आवाज तुझा आहे ना. द्या सरपंच आवाज. चेअरमन, ओ चेअरमन साहेब जरा बाहेर या. आले का? नाही राव. तुम्हाला काय सांगितलं होतं? काय येणार नाही. जेव्हा गंठ्याचा आवाज जाईल तेव्हा चेअरमन. बर दे तू दे हळूच जाशील. चेअरमन गंठन आणि बाळासाहेब आल्यात, बाहेर या. ए बाळ्या, काय रे कशाला आला तू इथं? आणि सरपंचाने आवाज आला होता इथं, नव्हतं सरपंच कुणी? कशाला काय कमी पडलं तुला? आता दिलेत ना पैसे तुला? पैसे नाही, मग मला आणलं एका माणसाने इथं. कुणी आणलं तुला? तुमच्या माग बघा. अयो, सरपंचाला घेऊन आला बाई तू? सरपंचानी धरलं, लय रेटलंय आणि तुमच्याकडे आणलंय. काय चाललंय चेअरमन साहेब हे? हा अहो अख्ख्या गावात हिंडतोय मी. त्या माणसाचं त्या दुकानाचं पेमेंट अडकले, तुमच्या सहीशिवाय पेमेंट निघाना आणि तुम्ही इथं घरात लपून बसले होय. मग अशी मी आलो, एवढा आवाज दिला त्यावेळेस बी नाही तो दिली तुम्ही. थंडी ताप आलाय आम्हाला, सगळ्या अंगाचं कसकस आली म्हणून आम्ही जरा पडलो होतो, जरा झोपलो होतो. कसकस आली पाहिली काय कसकस? हा तुम्हाला काय वाटलं? आम्ही बाऊला तसाच घेऊन आलोय. बाऊला हाणून त्यांनी सगळं सांगितलं मग आलोय आम्ही. बाळ्या तू काय कुठं ना केला, कशाला सांगितलं सरपंच? बाळ्या संघ वरडून उपयोग नाहीये. मी तुम्हाला सांगतो अजूनही वेळ गेलेला नाही. नाद सोडून द्या ह्यो बाईचा. अहो चेअरमन, अख्ख काय चाललंय समाजामध्ये राव. एका उपसरपंचानी त्या बॉम्बला पायी डोक्यात गोळी घालून घेतली तरी तुम्ही सुधारणा. आता खरे बर का सरपंच तुमच्या नाद सोडून द्या एकदा तुम्ही. आता देऊ बर का सरपंच नाद सोडून, पण परवापासून. आता उद्या काय? आता आज धुतलेलं धुणं उद्या वाळले व घड्या घालून घरात ठेवायच्या, मग सोडून देऊ. इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको या चटाऊक वर डोळा.